छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विजय दादांचा विजय असो। जय श्रीराम, जय शिवराय। नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज या ठिकाणी। मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 14 मार्च रोजी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होतं। सहकार महर्षी केसरी असं या मैदानाचं नाव आहे। मित्रांनो, 1960च्या दशकामध्ये अकलूज भागामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सहकाराची गंगा ज्यांनी आणली ती म्हणजे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त हे मैदान संपन्न होते। या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीने पार पाडणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग। मित्रांनो, आपल्या समवेत आहेत सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयदादा मोहिते पाटील यांचे धाकटे बंधू। दादा नमस्ते। नमस्कार दादा, काय सांगाल, पुन्हा एकदा अकलूजच्या या मातीमध्ये भव्य दिव्य असा बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतोय। पर्व दुसरं संपन्न होत आहे दिनांक 14 मार्च रोजी। कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे? या ठिकाणी अकलूजमध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आणि माननीय माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून किंवा यांच्या प्रेरणेनं किंवा त्यांच्या इच्छेनुसार या ठिकाणी बैलगाडा शर्यत 14 मार्च रोजी होणार आहे। दादा, यावेळेस ठिकाण कुठलं आहे आणि कुठं संपन्न होणार आहे? ही शर्यत जी आहे ती अकलूजच्या जवळच आनंदनगर म्हणून एक छोटंसं गाव आहे। मूळ गाव अकलूजचंच आहे, ग्रामपंचायत विभाजन झाल्यामुळं वेगळं झालेलं आहे। ते आनंदनगरच्या रस्त्यावरतीच कीर्ती बागमध्ये ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। दादा, मागच्या वर्षी कशा पद्धतीने पर्व पहिल्याला प्रतिसाद भेटला होता? गेल्या वर्षी स्पर्धा आयोजित केली होती अकलूजला, त्या ठिकाणी सगळं सुविधा त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या आणि मैदानही चांगलं होतं, गॅलरी उभा केलेली होती आणि आपले माननीय दादासाहेबांच्या इच्छेनुसार किंवा त्यांना आवड होती बैलगाडी शर्यतीची आणि पूर्वीपासून दादांना बैलाची खूप आवड होती। चांगले खिलार बैल ते आपल्या घरी आणायची, विकत आणायची आणि त्यांचं संगोपन होत होतं। बैलगाडी शर्यती त्या काळामध्ये सुद्धा होत होत्या 60-65 सालच्या दरम्यान आणि लोकांना आवड आहे। ग्रामीण भागातल्या सर्व नागरिकांना बैलगाडी शर्यत पाहण्याची खूप आवड असते आणि त्यामुळं दादांनी बरेच दिवस बैलगाडी शर्यत थांबलेली होती, सरकारचं नियमन होतं त्यामुळं थांबलेल्या होत्या। आता सुरू झालेल्या आहेत, तेव्हा पुन्हा एकदा अकलूज परिसरामध्ये शर्यत घ्यायची ही भूमिका माननीय दादासाहेबांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे विजय गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून या स्पर्धा या ठिकाणी आयोजित होत आहेत। गेल्या वर्षी होती, आता या ठिकाणी सुद्धा आयोजित होत आहे। आणि किती तारखेला संपन्न होणार आहेत? ही स्पर्धा 14 मार्च रोजी सुरू होणार आहे किंवा त्यावेळेस आयोजित केलेली आहे। संबंधित परवानगी देणाऱ्या कार्यालयाकडील अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली आहे का? या ठिकाणी जे स्पर्धा अधिकारी आहेत त्यांच्याकडून ह्या मैदानाची पाहणी करण्यात आलेली आहे। रीतसर परवानगी शर्यतीची घेतलेली आहे, त्यामुळे काय अडचण असायचं काय कारण नाही। पण या ठिकाणी मैदान अतिशय चांगलं आहे, एकदम व्यवस्थित, कुठं खडा वगैरे नाही, एका लाईनमध्ये सर्व फाटे आखलेले आहेत आणि आणखीन काही दुरुस्ती असेल तर ते आपण करतो या ठिकाणी। बरं, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना माळशिरस तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार संपन्न होईल का? ह्या संघटनेच्या माध्यमातून ज्या नियमावली आहे, अखिल महाराष्ट्र किंवा तालुक्याच्या लेवलला जी संघटना आहेत, ह्या संघटनेच्या माध्यमातून जे काही नियमावली आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी त्याचं पालन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होणार आहे। गेल्या वर्षी आयोजित केलं होतं, अतिशय चांगलं मैदान झालं, काही अडचण आली नाही, काय नाही, एकदम मस्तपैकी स्पर्धा पार पाडण्यात आली। यावर्षी सुद्धा त्याच पद्धतीने या ठिकाणी स्पर्धा पार पडेल। अतिशय सुंदर असं मैदान मागच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील जनतेला अनुभवायला मिळालं। यावर्षी सुद्धा सुंदर अशी बैलगाडा शर्यत सोलापूरच्या जनतेला अनुभवायला मिळेल का? सोलापूर जिल्ह्यातल्या तमाम
तुम्ही जनतेला काय आव्हान कराल? या स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी नियोजन व्यवस्थित असते, चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी नियोजन होणार आहे. या ठिकाणी गॅलरीसुद्धा दोन्ही बाजूला उभा करण्यात येणार आहे. त्यामुळे महिला किंवा लहान मुलं किंवा प्रेक्षक कोणी असतील तर त्यांना या ठिकाणी बसण्याची सोय या ठिकाणी व्यवस्थितपणे करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षीही होती, यावर्षीसुद्धा करण्यात आलेली आहे. तर सर्व प्रेक्षकांनी अकलूज परिसर, माळशेज तालुका, इंदापूर तालुका जे काय आवडीचे आवड असलेले जे काही प्रेक्षक आहेत यांनी या ठिकाणी जरूर पाहण्यासाठी यावं. आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून ज्यांच्या बैलगाडी आहेत, बैलगाडी मालक असतील, त्यांनी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा. आपली नोंद, नावाची नोंदी या ठिकाणी संपर्क कार्यालयामध्ये किंवा फोन नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी प्रत्येकाने आपलं नाव त्या ठिकाणी वेळच्या वेळी किंवा अगोदरच नोंद करण्यात यावी, जेणेकरून लॉस टाकायला सोपं जातं. आणि परत नंतर उशीर जर झाला तर परत माघारी फिरायचं प्रसंग येतो, कारण नियम आहे तो सर्वांना सारखा आहे. एकाला एक दुसरा असं काही या ठिकाणी होणार नाही. गेल्या वर्षीसुद्धा तसं नव्हतं. प्रत्येक जे काही स्पर्धक आहेत त्याला योग्य न्याय द्यायची भूमिका गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये ठेवलेली आहे. यावेळीसुद्धा त्याच पद्धतीचं भूमिका आमची सर्वांची या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातलं एक उत्तम असं घराणं म्हणजे मोहिते पाटील घराणं, आणि या घराण्यानं नेहमीच लोककलावंतांना आणि लोककलेला राजाश्रय दिलेला आहे. अकलूज गावामध्ये आशिया खंडातला सगळ्यात मोठा लावणी उत्सव होतो. त्यानंतरनं बैलगाडा शर्यतीची सगळ्यांना उत्सुकता लागलेली असते आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विचार करून या ठिकाणी बक्षिसाची रचनासुद्धा असते. तर दादा, काय सांगाल यावर्षी कशा पद्धतीनं बक्षिसाची रचना करण्यात आलेली? या सहकार महर्षी केसरी स्पर्धेमध्ये चांगली बक्षिसं, मोठ्या रकमेची बक्षिसं या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं विजय गणेशोत्सव मंडळाच्या ट्रस्टच्या माध्यमातून ठेवलेली आहेत. तर ते पहिलं बक्षीस आहे ते 1.5 लाखाचं आहे. दुसरं बक्षीस आहे ते 1,10,000चं आहे. तिसरं बक्षीस आहे ते 71,000 आहे. चौथं बक्षीस आहे 61,000चं आहे. पाचवं बक्षीस आहे 51,000चं आहे. सहावं बक्षीस 31,000चं आहे. सातवं 21,000, आठवे 11,000चं. अशी बक्षिसं या ठिकाणी फायनलला आलेल्या गाड्यांची आहेत. शर्यतीच्या निमित्तानं मी बक्षिसाच्या रकमा तर जाहीर केलेल्याच आहेत, परंतु त्याबरोबर गेल्या वर्षी दादाने सूचना केली की जो पहिल्या नंबरची बैलजोडी येईल त्या दोन्ही बैलाला झूल द्यायची. जसं पोळ्याची झूल असते तशी अशी भारी आम्ही झुला आणल्या होत्या आणि त्या दिल्या होत्या. आणि परत शेंगामध्ये सुद्धा शेंबे असतात त्याचे, म्हणजे बैल जो प्रमुख बैलगाडी आलेली आहे पहिल्या नंबरची त्याला पूर्ण श्रेय द्यायचं किंवा त्याचं कौतुक करायचं अशा उद्देशानं बाशिंग, शेंबी आणि झूल आणि हार हे या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मला वाटतं ही एकमेव झूल द्यायचं काम आमच्या या स्पर्धेमध्ये चालू झालेलं आहे. तर त्याचं कौतुक, बैलाचं कौतुक, बैलगाडीवानाचं कौतुक आहे, मालकाचं कौतुक आहे, परंतु जे पळणारे जे आहेत, हिरो जे आहेत, ते हिरोचं कौतुक करायचं काम या ठिकाणी आपण गेल्या वर्षी केलं आणि यावर्षीसुद्धा आम्ही तेच भूमिका किंवा त्याच पद्धतीचं कौतुक बैलांचं, जे पहिला नंबरचा क्रमांक आलेला आहे त्या बैलांचं कौतुक या ठिकाणी आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर 2 नंबरला जे आहे, 2 नंबरला फायनलला, 2 नंबरला सेमीफायनलला आलेले आहेत त्यांचंसुद्धा कमिटीच्या माध्यमातून काही ना काही फुलाची पाकळी त्यांना बक्षीस रूपानं आम्ही देणार आहोत. क्वार्टर फायनलला सुद्धा बक्षीस असणार आहेत म्हणजे, आणि ट्रॉफीसुद्धा आहे. जे काही पहिल्या गाडीचे नंबर येणार आहेत, पहिला नंबर, दुसरा नंबर पहिल्या फायनलमध्ये येणार आहे, सगळ्याला कप आम्ही देणार आहोत. ट्रॉफी देणार. आणि त्याचबरोबर प्रवेश फी किती असणार दादा? नाममात्र आहे, फक्त 1,000 रुपये. बैलगाडीच्या शर्यतीमध्ये सर्वसाधारण चांगल्या कुटुंबातील मालक असतात, गोरगरीब कुटुंबातले सुद्धा मालक असतात आणि त्यांना सर्वांनी सहभाग व्हावा, सर्वांचा सहभाग या ठिकाणी नोंदला जावा किंवा त्यांना संधी मिळावी यासाठी आम्ही फक्त 1,000 रुपयाचं प्रवेश फी या ठिकाणी शुल्क आकारलेलं आहे. लॉट कधी काढले जातील मैदानाचे? 13 तारखेला संध्याकाळी. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करायला जातं? आता या ठिकाणी आपल्याला शर्यत आयोजित करायची असेल तर जे काही स्पर्धक या ठिकाणी इच्छुक आहेत, बैलगाडी मालक जे आहेत, जे ह्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत, त्यांनी वेळीच आम्ही 13 तारखेला लॉट्स टाकणार आहे संध्याकाळी.
तेव्हा त्याच्या अगोदर त्याच्या आपल्या सर्वांच्या नोंदी तिथं होणं आवश्यक आहे. तो नियम आहे महाराष्ट्र शासनाच्या किंवा राज्य संघटनेच्या माध्यमातून जो नियम या ठिकाणी दिलेला आहे, तो नियमाचं तंतोतंत पालन करायचं असेल तर वेळीच आपल्या सर्वांच्या बैलगाडीच्या नोंदी या ठिकाणी प्रवेश नोंदी आपण करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण सर्वांनी सहभाग घ्यावा आणि ह्या स्पर्धेला शोभा आपण आणावी अशी सर्वांना आग्रहाची विनंती करतो. धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. आपला परिचय द्या. मी आप्पासाहेब रुपनवर, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज. बर दादा, काय सांगाल कशा पद्धतीने यावर्षी मैदानाची तयारी करण्यात आली? मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी कशा पद्धतीनं मैदान तयार केलं जात आहे? या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं शर्यतीचं नियोजन आहे. या ठिकाणी फाट्या 13 फुटाच्या केलेल्या आहेत. आपण आता वळू पहिल्यांदा ठिकाणाकडे. ह्या ठिकाणाला नाव काय आणि इथं यायचं म्हटलं तर अकलूजमधून कसं यायचं? ह्या मैदानाचं नाव आहे शिवकीर्ती फार्म हाऊस. हे आनंदनगर अकलूज ह्या रोडवरती आहे. अकलूजपासून साधारण 2-2.5 किलोमीटरवरती आहे. आणि अकलूज इंदापूरवरून येणाऱ्या सर्व वाहनांना आनंदनगर मार्गे येणाऱ्या रोडवरून आतमध्ये यायचं आहे. आणि तालुक्याच्या पश्चिम भागातून येणारे सगळी वाहनं आनंदनगर, चाकोरे ह्या मार्गे या ठिकाणी येणार आहेत. बरं, आता आपण वळू मैदानाकडं. रान कसे, माती कशी? हे काळं रान आहे, परंतु या ठिकाणी आम्ही पाणी मारून रोलर फिरवून अतिशय चांगल्या प्रकारचं हे मैदान करण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत मैदानाचे किती टक्के काम झाले? आतापर्यंत 90% काम पूर्ण आहे. अजून फिनिशिंग करायचं काम चालू आहे. फाटी अंतिम फाटीच्या समोर जवळपास 500 ते 600 फुटाचा पल्ला आहे. बरं, त्यानंतर आता आपण वळू मैदानाकडं. मैदानात एकूण फाट्या किती? फाट्यात 13 टाकलेल्या आहेत. आतातमधलं अंतर किती आहे? आता 13 फुटाचं अंतर आहे. त्याचबरोबर तुम्ही ओपनचं मैदान घेताय, त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला आहे? 1000 फुटाचा पल्ला आहे. खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? किती जागा आहे? जागा भरपूर आहे. 10 गट एका वेळी तिथं थांबू शकतात. निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 600 ते 700 फुटाचा पल्ला आहे पुढं. निकाल रेष संपल्यानंतर ते साधारणतः 400-500 फुटाच्या दरम्यान एक पोल आहे, तर त्याचं कसं काय नियोजन आहे? तो पोल आज उद्या काढणार आहे, शिफ्ट करणार आहे. बरं, त्याचबरोबर बैलगाडी मालकांना इथं मैदानात आल्यानंतर निवारा कोणत्या कोणत्या दिशेला करायचा आहे? या ठिकाणी बैलगाड्या ज्या येणार आहेत त्या बैलगाड्या फाटीच्या समोर सुटल्या जाणार आहेत. आणि त्यांची जी मालकांची वाहनं आहेत किंवा प्रेक्षकांची वाहनं आहेत त्या सर्वांना फाटीच्या पूर्व बाजूला, मैदानाच्या पूर्व बाजूला आम्ही पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. आणि सगळं व्यवस्थित त्या ठिकाणी वाहनं लागतील एवढी जागा आहे. त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपणार त्या दिवशी या मैदानाच्या दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? 70% बॅरिकेडचं नियोजन आहे. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? पट्टी खाली पण आहे. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? असं काही नाही. या मैदानामध्ये असलेल्या तांत्रिक त्रुटी, अडीअडचणी, अडथळे हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी, ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? नंदींना कोणतीही दुखापत होणार नाही, अपघात होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेतली जाईल का? आम्ही सर्व प्रकारे मंडळांनी त्याची व्यवस्था केलेली आहे. कुठलाही त्रास नंदींना होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतलेली आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? या ठिकाणी गेल्या वर्षी देखील मैदान आम्ही पहिल्यांदा पार पाडलं. तर सर्व प्रेक्षकांना, सर्व बैलगाडी मालकांना मी एक आव्हान करू इच्छितो की गेल्या वर्षी जशा बैलगाड्या या ठिकाणी नोंद झाल्या तशाच प्रकारे किंवा त्याहूनही जास्त बैलगाड्या या ठिकाणी याव्यात आणि सर्वांनी ह्या शर्यतीचा आनंद घ्यावा. इथलं नियोजन बघण्यासाठी आपण सर्वांनी यावं एवढंच मी आव्हान या ठिकाणी करील. चालते, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. आपला परिचय द्या दादा. मी लक्ष्मण आगतराव पवार, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज. दादा काय सांगाल, पुन्हा एकदा अकलूज गावामध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतोय. मोहिते पाटील कुटुंबाला शेकडो वर्षांची बैलगाडा शर्यतीची परंपरा आहे. बैलगाडा शर्यत क्षेत्रातलं मोहिते पाटील हे नाव एक नावाजलेलं नाव आहे. या कुटुंबाच्या दावणीला अनेक नामांकित नंदी होऊन गेलेले. तर काय सांगाल या परंपरेच्या विषयी आणि होणाऱ्या मैदानाच्या विषयी? आता खरं तर या सहकार महर्षी केसरी किताबाचं जे मैदान आहे, सहकार महर्षी केसरी किताबाचं मैदान अकलूजमध्ये पार पाडण्याचं वर्ष दुसरं आहे. आणि ह्या मैदानाचं एक खास वैशिष्ट्य म्हणून एक अकलूजकरांची एक ओळख ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आहे त्या पद्धतीनं नियोजनाचं एक मार्गदर्शन योगदान म्हणावे लागेल अशा पद्धतीने हे मैदान पार पडणार आहे. बरं दादा, आता आपण वळू या मैदानाच्या नियम अटींच्या विषयी. संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय
त्याचबरोबर महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि माळशिरस तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार मैदान संपन्न होईल. हा, महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून जे नियम अटी घालून दिलेले आहेत त्या पद्धतीनं हे मैदान अतिशय उत्कृष्टरित्या पार पडणार आहे. मैदान सकाळी सुरू होण्याच्या वेळेस लाईव्ह प्रक्षेपण चालू झाल्यानंतर मैदानाच्या नियम अटींचा पुकार दिला जाईल का सगळा? हा, सर्व माहिती सर्व बैलगाडी मालकां चालकांना दिले जाणार आहे चालू ज्या झाल्या. नियम अटी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या त्याच इथं लागू होतील का? हा, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना तसेच आम्हाला प्राथमिक माहिती भेटते की इतर राज्यातनं सुद्धा या मैदानासाठी नंदी दाखल होणार आहेत. त्याचबरोबर ती बालाघाट असेल, त्याचबरोबर खाली गेल्यानंतर मध्य प्रदेशहूनही या ठिकाणी नंदी दाखल होणार आहेत. तर काय आव्हान करताल तुम्ही सगळ्या बैलगाडी मालकांना? मी बैलगाडी मालकांना आवर्जून इथं विनंती करतो की या अकलूजच्या मैदानामध्ये त्यांची खास करून उपस्थिती व्हावी, कारण त्यांनी वेळेत नोंदणी करून या मैदानात शोभा तर वाढवावीच, परंतु त्यांचं एक इतर मैदानापेक्षा एक आगळं मैदान हे पाहण्यासाठी आणि लोकांनाही प्रेक्षकांना त्यांच्या बैलांचं एक कौतुक करण्यासाठी हे मैदान आहे म्हणावं लागेल. आपले सर्वांचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री राज्याचे विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान पार पडत असताना एक आगळा वेगळा आनंद या सर्व प्रेक्षकांना या मैदानामध्ये मिळणार आहे. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत माळशिरस तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक विठ्ठल अर्जुन आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. दादा, तुम्ही ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत माळशिरस तालुक्यातले. आज या मैदानाची पाहणी केली, कशा पद्धतीनं आयोजकांनी तयारी केली, कशा पद्धतीनं सहकार महर्षी केसरी 2026 पर्व दुसरं संपन्न होणार आहे? जी सगळ्यापेक्षा वेगळं आहे मैदान, जे आतापर्यंत आपण मैदान बघतो त्यापेक्षा सगळ्यापेक्षा मैदान वेगळं आहे. खाली थांबायला कशी काय जागा आहे? भरपूर निकाल समोर कशी काय जागा आहे थांबायला? एक नंबर पट्टी, खाली वर पट्टी असणार आहे. पळायला रान कसं आहे? एक नंबर काळं रान आहे. मोठ्या बैलांना कोणी पळूया कसं चांगलं रान आहे. बरं, मैदान पल्ला कसं काय ठेवला आयोजकांनी? 1000 फूट पल्ला ठेवला आहे. काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना? सर्व बैलगाडी मालकांनी राज्यातल्या सर्व बैलगाडी मालकांनी गाड्या घेऊन नोंद करावी, हे आमची विनंती आहे. चालते, धन्यवाद दादा. धन्यवाद.